मग तुमच्या शाळेमध्ये परीक्षा सुरू आहे का आता? चाचणी परीक्षा संपली. बरं बरं. बाकीच्या शाळांमध्ये पण HM पानबरा अशा काही काही शाळांची नावं दिसतात मला इथे. तुमच्या शाळांमध्ये परीक्षा संपल्यात का मॅम? का चाचणी परीक्षा सुरू आहे? काय माहिती, माझा आवाज आला असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमच्या परीक्षा सुरू असतील तर त्यांच्या वेळा टाका, एवढंच फक्त सांगायचं. ठीक आहे, चला आपण आज एक धडा सुरू करणार आहे, तो आहे बायोलॉजीचा धडा. त्याच्या आधी मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोणीही अनम्यूट करा आणि सांगा, तुम्ही सकाळपासून आतापर्यंत, आता तुमची मधली सुट्टी वगैरे सगळी झालेली असणार आहे, सकाळपासून आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी खाल्ल्या सांगा बरं जरा. अनम्यूट करा आणि बोला. मॅडम कुठल्याही शाळेतल्या सकाळी काय खाल्लं? भात खाल्ला, पराठा. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुपारी शाळेमधनं तुमचं जेवण? हा, चिकन. बर. आणि चहा, दूध, बिस्किट असंही काही काही एरवी? तर आज सकाळपासून आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा गोष्टी खाल्ल्या. हा, आणि एरवी पण आपण जाता येता भरपूर गोष्टी खात पित असतो. का बरं आपण हे सगळं खातो? काय कारण आहे जेवण करण्याचं? पटकन अनम्यूट करा आणि बोला रे. माईक ऑन होता तुमचा, पटपट उत्तर द्या मला. जेवण करण्याचं कारण काय? का जेवता तुम्ही? एवढा काय विचार करताय? जेवता ना, जेवलात ना आज पण? कशासाठी जेवलात तुम्ही? जेवायला वाढलं म्हणून जेवलो. पण जेवण्यामागचं कारण काहीतरी असेल ना. का बरं? तुम्हीच काय, जगातले सगळे सजीव काही ना काही अन्न खात असतात. का बरं खातात ते? बेसिक गोष्ट आहे ना, भूक लागली ह्याची जाणीव होते. आणि सगळेच प्राणी, पक्षी, अगदी सूक्ष्मजीव सगळे अन्न ग्रहण करतात. म्हणजे भूक लागणं ही सगळ्या सजीवांची एक बेसिक गरज आहे. जसं की तहान लागते आपल्याला, तशीच भूकही लागते. आणि भूक लागली की आपण जेवतो. आपण वेगवेगळे पदार्थ खातो आणि मनुष्य तर त्या सगळ्या अन्न पदार्थांमध्ये चवी टाकण्याचा प्रयत्न करतो. पण बाकी सगळ्या सजीवांची जरा विचार करून बघा, असे दुसरे कुठले प्राणी आहेत का जे ते त्यांचं अन्न मसाले टाकून खातात, भाजून खातात, असं कोणी करतं का? चला आता मला असं एक प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. साप कोणाला खातो? साप? हा, अनम्यूट करा आणि सांगा. दापूर स्कूल. साप कोणाला खातो? बेडूक. बेडकाला खाताना काय करतो? त्याला किचन मध्ये नेतो, कट करतो. तुम्ही आता सांगितलं चिकन खाल्लं किंवा तसं खाल्लं, तसं काही करतो का साप? डायरेक्ट खातो ना. म्हणजेच इतर सगळे जे प्राणी असतात तर त्यांचं अन्न निसर्गामध्ये आहे तशा पद्धतीने डायरेक्ट खातात. आता मला एक गोष्ट सांगा, ससा काय खातो? गवत. बरोबर, त्याचं गवत खातो. जसं आपण पालेभाज्या खातो, आपण त्या चिरतो, मसाले घालतो, कांदे बिंदे काहीतरी टमाटे त्याच्यामध्ये घालतो आणि त्याची भाजी करून खातो. ससा असं काही करून खातो? किंवा गाय किंवा बैल किंवा घोडा किंवा हत्ती, तुम्ही कुठलाही प्राणी घ्या जो शाकाहारी आहे, तो निसर्गामध्ये असलेला गवत, झाडपाला जे काही तो खातो, जसं आहे तसंच खातो. बरोबर की नाही? त्याच्यामध्ये कुठलेच बदल करत नाही आणि जसं आहे तसं अन्न खातो आणि त्याच्यामधनं सगळे पोषक द्रव्य मिळवतो. तसंच जे प्राणी इतर प्राण्यांना खातात, जसे मांसाहारी प्राणी असतात, ते त्या प्राण्यांना खाताना त्याच्यामध्ये कुठलेही बदल करत नाहीत. त्यांना जसं आहे तसं खाऊन टाकतात आणि त्यातनं जे आवश्यक आहे ते सगळं महत्वाचे घटक अन्नातले ते सगळे मिळवतात. त्यालाच तर आपण अन्नाची गरज म्हणतो की नाही. हाच आपला धडा आहे जो आहे
एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टम. आपण सगळे मराठी मीडियम वाले आहोत, बरोबर ना? हा, आपण सगळे मराठी मीडियम वाले आहोत. मी आता मराठीचं पुस्तकही उघडणार आहे आणि आपण मराठीची पीपीटी सुद्धा परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या धड्याची बघणार आहोत. एकच मिनिट, आपण त्याला सुरुवात करूया. मी शेअर करते म्हणजे आपला धडा काय आहे आपला खूप मस्त पटापट आणि इंटरेस्टिंग पद्धतीने होईल. ठीक आहे, चला मी शेअर करते स्क्रीन. ठीक आहे, बघा, एनर्जी फ्लो म्हणजेच आपल्या परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आता इथे जे आपल्याला चित्र दिसतंय ते जरा आपण समजून घेऊया. काय, दोन डोंगर आहेत, डावीकडे एक डोंगर आणि उजवीकडे एक डोंगर. डोंगराचा खालचा भाग उतार म्हणता येईल. डावीकडे जो डोंगर आहे त्याच्यामध्ये बघा काय करतात ते लोक, माती खणून काहीतरी करतात. एक मुलगी आहे ती मातीचे असे ढिगार आहेत बघा त्याच्यावर पाणी घालते. अजून एक मुलगी आहे ती खालच्या असे त्याचे वलय केलंय, त्या डोंगराच्या पृष्ठभागावरती अशी वलय वलय बनवले. तर खालच्या एका एका लेअर वरती ती झाडं लावते, छोटी झाडं मोठी झाडं. खाली कुठेतरी असं खुरटं गवत उगवलेलं आहे. बाकी सगळी जमीन तर आहे ना गरमच आहे बघा, वाफा निघतात तिकडे. म्हणजे खूप गरम असा हा इकडचा डोंगराचा भाग आहे. तर तुरळकच झाड आहेत, पण तिथे आता काही लोक येऊन काय करतात, तयारी करतात कशाची, झाडं लावण्याची. आणि दुसऱ्या बाजूला जे चित्र आहे इकडचं चित्र, ह्याच्यामध्ये काय बघा, इथे सगळीकडे मस्त हिरवगार आहे, छान ग्रीनरी आहे. छोटं गवत, मोठं गवत आणि खाली जमिनीवर पसरलेलं लॉन कसं असतं तसं सगळं छान इथे आहे. छोटी झाडं, मोठी झाडं, झुडपं सगळं आहे. फळझाडं पण आहेत आणि फुलझाडं पण आहेत. ससा आहे इथे, पाण्यामध्ये बदक तरंगतंय, आकाशामध्ये पक्षी उडतायत. एक बाई त्या झाडांना काहीतरी पाणी घालते आणि तो माणूस जो आहे ना ती फळं काढून घेतोय. म्हणजेच उजवीकडचा जो डोंगर आहे तो पूर्णपणे एकमेकांना समृद्ध करणारा आणि एकत्र असा एक छान इकोसिस्टीमचा भाग आहे. डावीकडचा जो डोंगर आहे तो अजून उघडा बोडका, गरम आणि करपलेला आहे. बघा, ह्या बाजूला तुम्ही राहणं पसंत कराल का या बाजूला? स्वाभाविकशी गोष्ट आहे, आपण सगळे इथे उजवीकडे हिरवळ, जिकडे हिरवळ आहे, जिथे छान हिरवगार सगळं सृष्टी आहे, जिथे सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या मिळतात, तिथेच आपण राहू. तर इथे राहून काही उपयोग नाहीये, खूप गरम होईल, पाण्याची कमी असेल, शिवाय इथे झाडं नाही आहेत, म्हणजेच अन्नाचाही तुटवडा इथे असणार आहे. मग अशा ठिकाणी राहण्यापेक्षा आपण अशा चांगल्या ठिकाणी राहणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काही काही टप्पे आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा आहे, हे सगळं हे लोक काय करतायत, डोंगर रिपेअर करतात. एका अर्थ काय करणार त्याच्यातनं इरोजन कंट्रोल. आपण म्हणतो मृदेचे क्षरण, म्हणजे जी जमीन असते तर तुम्ही त्याची झाडं काढून टाकली तर काय होतात, मुळंही निघून जातात आणि मग ती माती अशी भुसभुशीत होते, कोरडी कोरडी माती होते. पावसाच्या पाण्याबरोबर ही माती वाहून जाते, जी की सगळ्यात सुपीक माती असते, मऊ माती, सुपीक माती. त्याच्यात खडे, दगड बिगड खूप कमी असतात, पण ती माती जी असते ती झाडांच्या वाढीकरता खूप चांगली असते. पण पावसाच्या पाण्याबरोबर ती वाहून जाते, कारण की त्याच्यावरची झाडं आपण काढून टाकली. जेव्हा झाडं जातात तेव्हा ती माती, त्याला धरून ठेवणारी मुळं, हे दोघेही जातात. म्हणूनच सॉइल इरोजन कंट्रोल म्हणजे ह्या मातीचं जे क्षरण होणार आहे ते कंट्रोलमध्ये आणायचं आपल्याला. म्हणून काय करावं लागेल, पुन्हा झाडं लावावी लागतील आणि ते झाडं त्यांच्या मुळांनी मातीला धरून ठेवतील. दुसरं आहे सॉइल रिस्टोरेशन. सॉइल रिस्टोरेशन मध्ये आपण काय करतो, ती जी माती आहे तिला पुनर्वापर करण्यासाठी घेतो, रिस्टोअर करतो. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी शेती करताना कुठेतरी त्या एखाद्या प्लॉटमध्ये जिकडे आधी शेती असते तिथे प्लॉटिंग करतात आणि मग ती सगळीची सगळी माती उपसून दुसरीकडे टाकतात. मग तिथले खालचे खडे बिडे, कारण कन्स्ट्रक्शन करण्यात तर तुम्हाला खालपर्यंत त्याला खणत न्यावं लागतं. खूप भुसभुशीत माती असेल, चांगली शेत जमीन असेल तर खूप चांगली माती ही बाजूला त्याचे गठ्ठेच्या गठ्ठे म्हणजे असे कठडे करून ठेवतात. जसे इथे लावलेत ना मातीचे ढिगारे, असे बाजूला करून ठेवतात. आता ह्या बाजूला आता तुम्ही जिकडनं ती माती काढली तिकडे घर बांधाल, बिल्डिंग बांधाल, काहीतरी बांधाल. ही जागा वापरली गेली, मग ही काढलेली चांगली सुपीक माती पडीक ठेवायची, खराब करायची, किंवा कुठेतरी काहीतरी करून त्याच्यामध्ये सिमेंट बिमेंट वापरून काहीतरी पडून वाया जाऊ द्यायची. असं बऱ्याच ठिकाणी होतं. तसं न करता ती माती दुसऱ्या शेतजमिनीवरती ट्रान्सफर करायची. आमच्या गावामध्ये असं बऱ्याच ठिकाणी होतं.
आमच्या समोरच एक सीताफळाची बाग होती. त्यांनी त्या बागेमध्ये स्वतःचं घर बांधायचं ठरवलं. खूप मोठी बाग होती त्यांची, जवळपास एक 6 गुंठ्याची वगैरे असेल, 6, 7, 8 गुंठ्याची असेल मिनिमम. तर त्यातला मधला चौरस त्यांनी जमा केला, म्हणजे मोकळा केला. पण नेणार कसं सामान म्हणून पूर्णच्या पूर्ण बागच त्यांनी कापून टाकली आणि मुळापासून सगळी झाडं काढून टाकली आणि मध्यभागी खूप मोठा 2-2.5 गुंठ्याचा खड्डा केला. आता विचार करा, एवढ्या शेतजमिनीमध्ये, एवढ्या सुपीक जमिनीमध्ये जिथे एवढी वर्ष, म्हणजे जवळपास एक 40-50 वर्ष ती सीताफळाची बाग मोठी झालेली होती. म्हणजे त्याच्या खूप आधीच ती सीताफळाची झाडं लावलेली होती. सीताफळाचं झाड बऱ्यापैकी मोठं असतं. एवढी जुनी बाग होती. त्याच्यामुळे त्याची मुळं जी होती ती खूप खोलपर्यंत गेलेली होती. लांबपर्यंत ती बाग होती आणि सगळी त्यांनी तोडून टाकली. अर्थात त्यांचं ते पर्सनल कारण आहे, त्यांची शेती, त्यांची झाडं, ते बघतील ना त्याचं काय करायचं. पण त्याची लाकडं त्यांनी वापरली. भरपूर झाडांची भरपूर लाकडं होती, ती त्यांनी वापरली. पण उरलेली जी माती होती, ती मातीचे लांबपर्यंत असे ढीगच्या ढीग नेऊन टाकावे लागले. कारण बांधकाम करण्यासाठीचं सामान लावणार कुठे. मग ती माती जी दुसरीकडे नेली होती, त्यांनी त्यांच्याच शेतामध्ये परत जेसीबी आणला आणि त्या खालच्या मातीवरती ही माती पसरवून टाकली. म्हणजे चांगली सुपीक माती दुसरीकडे वापरली आणि सॉइल रिस्टोरेशन, म्हणजे ती माती पुनर्वापरासाठी घेतली. रिप्लांटिंग, झाडांना पुन्हा लावणं, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, वनीकरण. झाडं लावायचं, वृक्षारोपण करायचं, त्यांची वाढ चांगली होते का बघायचं आणि चांगली झाडं वाढवायची, नवी झाडं वाढवायची. ह्या सगळ्यामुळे काय होतं, इंटॅक्ट इकोसिस्टीम, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे पूर्ण इकोसिस्टीम चांगली डेव्हलप होते आणि सस्टेनेबल लाईव्हलीहूड, म्हणजे राहण्यासाठी योग्य अशी परिस्थिती. आता ही राहण्यासाठी योग्य परिस्थिती सगळ्या सजीवांसाठी आहे. वृक्ष, त्याच्यानंतर प्राणी, पक्षी आणि सूक्ष्मजीव, सगळ्यांचा एकत्रित सहभाग असलेली सिस्टीम म्हणजे इकोसिस्टीम. आता परिसंस्था म्हणजे काय? परिसंस्था हे परस्परावलंबी सजीवांचे आणि त्यांच्या भौतिक वातावरणाचे एक जटिल नेटवर्क आहे, जे एक डायनेमिक सिस्टीम म्हणून काम करते. बघा, परस्परावलंबी सजीवांचे, सगळे सजीव एकमेकांवरती अवलंबून असतात आणि ते त्यांच्या भौतिक घटकांवरतीही अवलंबून असतात. उदाहरणार्थ, मी एक सजीव आहे आणि मी एक मनुष्य प्राणी, पण मला माझं अन्न स्वतःला बनवता येत नाही. किचन मध्ये बनवण्याचं म्हणत नाहीये मी, स्वतःच्या अंगामध्ये माझं अन्न बनत नाही, तर मला बाहेरूनच खावं लागतं. मग त्याच्याकरता मी काय करेन, मी अनेक प्रकारच्या भाज्या खाईन, धान्यापासून अन्न बनवेन, डाळी खाईन, फळं खाईन. हे झाले वनस्पतीजन्य पदार्थ. पण त्याच्याबरोबर दूध असतं, दही असतं, इडली सारखे पदार्थ असतात, जे की वनस्पतींच्या मार्फत आपल्याकडे येतात. दुधाचं दही होतं म्हणजे काय होतं, दूध हे स्वतः आपल्याला वनस्पतींकडनं नाही, प्राण्यांकडनं येतं. बरोबर ना, प्राणीजन्य पदार्थ आहे दूध. त्या दुधापासून पुढे खूप सारे डेअरी प्रोडक्ट्स बनतात. मग ह्या सगळ्या वनस्पतीजन्य पदार्थांमुळे सुद्धा आपलं अन्न परिपूर्ण होतं. मग आपल्या अन्नामध्ये, तुम्ही आता सांगितलं मगाशी, सकाळी काय खाल्लं होतं, परोठे, आणि दुपारी काय खाल्लं होतं, चिकन. म्हणजे तुम्ही ऑलरेडी नॉनव्हेज व्हेज एकत्र करून भरपूर गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण खाण्यापिण्याकरता वापरत असतो. अंडी खातो, दूध पितो, ताक पितो, बरोबर, कोकम सरबत पितो, अगदीच काही नाही तर आपण बाहेर जाऊन जेवण करतो हॉटेलमध्ये, तिथे पनीर खातो, आणखी काय काय खातो. म्हणजेच काय, आपल्या अन्नाला पूर्ण करणारे अनेक सजीव आपल्या आजूबाजूला आहेत. त्या सजीवांमध्ये वनस्पती आहेत, जे आपल्याला भाज्या फळं देतात, आणि काही प्राणी आहेत. पण आपण दुसऱ्या सजीवांवर अवलंबून, त्याचं हे उदाहरण. आपल्या जगण्याकरता आपण काही निर्जीव पदार्थ पण खातो का, सांगा बरं जरा मला. जिवंत राहण्याकरता आपण काही निर्जीव पदार्थ खाल्ले असं काही आहे का? उदाहरण सांगा. खाल्लंय प्यायलंय असं काही आहे का? निर्जीव पदार्थ आपण खातो, पितो, वापरतो, असं आहे का काही ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत? आहे ना. पाणी आपण पितो, त्याचे पाणी आहे ते निर्जीवच आहे, बरोबर. पण पाणी न पिता कुठलाही सजीव राहू शकत नाही. पाणी हा निर्जीव भौतिक घटक आपल्या म्हणजे सजीवांच्या जगण्याकरता आवश्यक घटक आहे. शिवाय हवा, हवेमधला ऑक्सिजन, आपल्या श्वसनातनं आपण हा ऑक्सिजन घेत असतो. हा ऑक्सिजन आपण स्वतः बनवू नाही शकत, वनस्पतींनी बनवलेला ऑक्सिजन आपण वापरतो, बरोबर.
वनस्पती स्वतः कार्बन डायऑक्साईड बनवतात उच्छ्वासातून, पण परिसरामध्ये असलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे, आपण निर्माण केलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे, तोही त्या वापरतात आणि स्वतःचं अन्न बनवतात. तर ह्यालाच म्हणतात परिसंस्था. म्हणजे सगळे सजीव इतर सजीवांवर आणि निर्जीव घटकांवर म्हणजे भौतिक घटकांवरती अवलंबून असतात आणि त्याच्याचमुळे एक जटिल सिस्टीम बनते, जटिल परस्पर परस्परांमध्ये अडकलेली एक संस्था बनते, ज्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर पाण्याचा विचार केला तर पाण्यामध्ये प्लवक असतात. ते प्लवक खाणारे एकदम छोटे छोटे मासे असतात. त्या छोट्या माशांना खाणारे थोडे छोटे मासे, त्या छोट्या माशांना खाणारे मोठे, त्यांना खाणारे आणखी मोठे, त्यांना खाणारे आणखी मोठे आणि त्यांनाही खाणारे खूप मोठे मासे. एका छोट्याशा हिरव्या कणासारख्या पदार्थांपासून, म्हणजे तिथेही आपल्या अन्नाची सुरुवात ही वनस्पतीजन्य पदार्थांपासून होते. बरोबर. म्हणजेच पाण्यामधली परिसंस्था ही वेगळी आहे. हीच परिसंस्था तुम्ही जर वाळवंटात गेलात तर बघा, वाळवंटामध्ये काय असतं, प्रचंड ऊन असतं, गरमी असते, पाणी नाही, पाऊस नाही, कडक सूर्याची उष्णता, तिथली माती सुद्धा आपल्या मातीसारखी नाही, वाळू असते, वाळू एकदम बारीक रेती. अशा परिस्थितीमध्ये सजीव असतातच ना, कोणते ना कोणते सजीव तुम्हाला इकडे नक्की दिसतील. तिथल्या वनस्पती निवडुंगासारख्या काटेरी असतात. तिथले प्राणी ह्यांनी स्वतःला डेव्हलप केलंय त्या गरमीत राहण्याकरता. उदाहरणार्थ सगळ्यात बेस्ट आहे उंट. त्याला वाळवंटातलं जहाज म्हणतात, बरोबर. इतका तो त्या वाळवंटातल्या क्लायमेटशी, वातावरणाशी परफेक्ट त्याने स्वतःला अडॅप्ट केलंय, म्हणजे अनुकूल केलंय, की त्याला तिथल्या पाण्याचा, गरमीचा, वाळूचा स्वतःच्या शरीराला काहीही त्रास होत नाही. मस्त राहतो तो तिकडे आणि जातो वाळूमध्ये, एक पाय खाली एक पाय वर करत खचाक फचाक चालत चालत स्वतःही जातो आणि त्याच्या पाठीवर लोक बसून जातात. इतका तो त्या परिसंस्थेतला बेस्ट मोल्डेड एक अॅनिमल आहे. असंच तुम्ही जर खूप गवताळ प्रदेशामध्ये गेलात, खूप मोठं मोठं उंच गवत, इतकं माणशी उंच, इतक्या उंचीचं, बरोबर, 6-6-7 फूट उंच गवत असलेलेही प्रदेश आहेत. इतक्या उंच गवतासारख्या प्रदेशामध्ये आतमध्ये खूप प्राणी लपलेले असतात. त्यांची परिसंस्था वेगळी असते, आपल्याला दिसत पण नाही. आपल्याही उंचीच्या वर उंच एवढं गवत असेल समोर, तर गवताच्या मध्ये काय लपलंय आपल्याला काय माहिती. त्याच्यामध्ये असणारे प्राणी, पक्षी आणि त्यांना खाणारे प्राणी हे एक वेगळी परिसंस्था आहे. अशीच परिसंस्था आहे सूक्ष्मजीवांची. ज्या ठिकाणी खूप असं खराब, सडलेलं, घाणेरडं अन्न किंवा पदार्थ पडलेले असतात, तिथे वेगळ्या प्रकारचे सजीव असतात. ते सजीव त्या खराब झालेल्या अन्नाला, पदार्थांना विघटित करतात. त्यांची स्वतःची एक परिसंस्था असते. पण सगळे आपल्याच आजूबाजूला असतात. आता आपल्या आजूबाजूला जी हवा आहे त्याच्यामध्ये अनेक सूक्ष्मजीव आहेत, बरोबर. म्हणजेच आपली जी परिसंस्था आहे ती वेगळ्या वेगळ्या प्रकारची जरी असली तरी सुद्धा त्याच्यामधले काही घटक हे कॉमनच असतात. आता आपण बघूया परिसंस्थेची रचना. जसं आपण म्हणालो की आपल्या परिसंस्थेमध्ये काही जैविक घटक आहेत आणि काही अजैविक घटक आहेत. जैविक घटक म्हणजे काय, सगळ्या सजीव घटकांना आपण जैविक घटक असे म्हणतो. आता दुसरे आहेत अजैविक घटक. त्या अजैविक घटकांमध्ये माती, हवा, पाणी ह्या 3 महत्वाच्या घटकांचा समावेश होतो. जैविक घटकांमध्ये सूक्ष्म जीवांपासून हत्तीसारखा मोठा प्राणी, कणभर, कणापेक्षाही छोटे अशा सूक्ष्म जीवांपासून तर हत्ती एवढ्या मोठ्या किंवा अगदी जिराफ, झेब्रा अशा उंच मोठ्या प्राण्यांपर्यंत आपल्या सजीवांची रेंज आहे. रेंज म्हणजे स्केल, एवढ्या मोठ्या स्केलवरती सजीव असतात. काही सजीव जमिनीत असतात, काही पाण्यात असतात, काही हवेत उडणारे, त्यांना आपण खेचर असं म्हणतो, काही दोन्हीकडे राहणारे, उभयचर, पाणी जमीन, आणि काही तर सरपटणारे प्राणी, काही जमिनीच्या खाली राहणारे प्राणी जसं गांडूळ आहेत. अशी व्हरायटी आहे प्राण्यांची, बरोबर. प्राण्यांचं हे जे क्लासिफिकेशन आहे किंवा त्याला आपण म्हणतो वर्गीकरण, आपल्याला पुढच्या वर्षी येणार 10वीला. वनस्पतींचे वर्गीकरण यावर्षी तुम्ही शिकलाय, याच्या आधीचा धडा तोच होता. वनस्पतींचे वर्गीकरण आपण कसे कसे करतो, अगदी छोट्या प्रिमिटिव्ह लेवलच्या आणि मग नंतर मोठ्या
आणि सगळ्यात स्मार्ट, बरोबर, मोनोकॉट डायकॉट इथपर्यंत आला होता तुम्ही, एकदल द्विदल तुमच्या बियांच्या अभ्यासामध्ये. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण बघतोय की अशा पद्धतीची जी रचना असते ती प्राण्यांमध्ये पण असते. एकदम छोटे सिंपल बेसिक लेवलचे ते कॉम्प्लेक्स मोठे डेव्हलप्ड, तशाच वनस्पती सुद्धा सिंपल छोट्या ते कॉम्प्लेक्स मोठ्या डेव्हलप्ड अशी सगळ्यात मोठी रेंज प्राण्यांची वनस्पतींची आपल्या आजूबाजूला असते. ते सगळे मिळून जैविक घटक होते. आपलं सगळ्या सजीवांचं एकत्रित एक केलेला ग्रुप म्हणजे जैविक घटकांचा ग्रुप. तसाच सगळ्या आजूबाजूला असलेल्या अजैविक घटकांचा म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स, जे सजीव नाही आहेत निर्जीव आहेत, अशा सगळ्या घटकांचा एकत्रित ग्रुप म्हणजे अजैविक घटक. आता अजैविक घटकांमध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, हवेशिवाय आपण जगू शकत नाही, हे दोन तर असतातच. तिसरी आहे माती, कारण मातीमधूनच वनस्पती, झाडं, भाज्या, फळं जे तुम्ही म्हणाल ते सगळ्याची सुरुवात म्हणजे आपल्या त्या पूर्ण फूड चेनची सुरुवात म्हणजे अन्न साखळीची सुरुवात सूर्याच्या प्रकाशातून जिथे होते ती मातीच आहे. मातीतूनच एखादं बीज अंकुरतं आणि त्याच्यापासूनच नवीन वनस्पती तयार होते, बरोबर ना. म्हणून हे अजैविक घटक फार महत्वाचे आहेत. ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही अजैविक घटक आहेत का? आहेत. आपल्या आजूबाजूला अजैविक घटकांमध्ये जो कचरा असतो, हा कचरा कुठला असतो? जैविक घटकांनी केलेल्या सेंद्रिय कचऱ्याबद्दल आपण बोलूया. झाडाचा पाला किंवा आपलं आपलं उत्सर्जनानंतर सगळं जे काही तयार झालेलं असतं प्राण्यांचं, पक्ष्यांचं, मानवाचं, त्याच्यामधनं पण खत बनवतात, बरोबर. सो अशा पद्धतीने अजैविक घटकांचाही वापर जैविक घटकांवरती होत असतो. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे की आपल्या आजूबाजूला असलेला पाऊस, उष्णता, दाब, ह्याही गोष्टींचा परिणाम आपल्यावर होतो. हे अजैविक घटकच आहेत. उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूला सगळीकडे हवा आहे, माझ्या आणि तुमच्या आजूबाजूला आपण जिथे जिथे बसलो सगळीकडे हवा आहे, बरोबर. पण या हवेचा दाब हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ आपण जर आता असेच चालत 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 टेकडीवर गेलो, उंच डोंगरावरती चालत चालत आपण गेलो, तर जितके 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 आपण वर जाऊ तितका हवेचा दाब कमी 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 होत जाईल. अशा ठिकाणी चालताना श्वास घेताना आपल्याला त्रास होतो. हवेचा दाब कमी झालाय म्हणजे हवाच कमी आहे. हवा कमी आहे म्हणजे आपल्याला चालायला त्रास होत नाही, विरोध कमी होतो, पण शरीरामध्ये लागणारं ऑक्सिजन ह्याचं प्रमाणही कमी होतं. असं तुम्ही खूप जास्त दाब असलेल्या ठिकाणी, जसं समुद्र सपाटीच्या जवळ तुम्ही गेलात तिथे हवेचा दाब खूप असतो, त्या ठिकाणी तुम्ही गेलात की तुम्हाला घाम येतो, अस्वस्थ वाटतं, कारण हवेचा दाब तिथे जास्त असतो. जिकडे कोरडी हवा आहे, जिथे समुद्र नाहीये, तिथे हवेचा दाब नॉर्मल असतो. असंच तापमान, तापमान हाही एक अजैविक घटक आहे, पण त्याचा परिणाम आपल्यावर होतो. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये दुपारी 2-3 वाजता बाहेर फिरून येऊन बघा तुम्ही, कसं मस्त वाटतं आपल्याला, चांदण्यात फिरून आल्यासारखं. कारण की त्या अतिशय गरम असल्या वातावरणामध्ये आपल्या शरीराचं टेम्परेचर 37 डिग्रीज आहे. त्याच्याहून जास्त टेम्परेचर जेव्हा आपल्याला फील होतं तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. आपल्या शरीरातल्या आतल्या ज्या अंतर्गत क्रिया आहेत त्याच्यावरती अधिकच्या तापमानाचा परिणाम होतो. आपल्याला ताप येतो तेव्हाही तेच होतं, आपलं शरीर तापलेलं असतं, आपल्या सिस्टीमला समजतं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि म्हणून मग आपल्याला सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. डोकं दुखतं, चव जाते, मळमळते, दिसत नाही, अंधारी आल्यासारखे होते. हे सगळे परिणाम ह्याच गोष्टीशी अवलंबून असतात की आपल्या शरीरामध्ये काहीतरी गडबड झालेली असते, बरोबर. आता परस्पर संवाद किंवा परस्पर संबंध कोणाचा? ह्या दोघांचा, जैविक आणि अजैविक घटकांचा परस्पर संबंध काय आहे? सगळेच एकमेकांशी कनेक्टेड असतात. तुम्ही जिथे राहता तिथे सूर्यप्रकाश आहे, तिथे पाणी आहे, तिथे हवा आहे. ह्याच्या पलीकडे तुम्ही कुठे जगात राहू शकता? आपल्या आजूबाजूला अगदी जे स्पेस सायंटिस्ट असतात ते स्पेसमध्ये जातात, तर तिथे सुद्धा त्यांच्या आजूबाजूला अजैविक घटक हे असतातच. तर आपल्या सगळ्या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये काही ना काहीतरी परस्पर संबंध आहे आणि सगळे एकमेकांना पूरक असतात. निर्जीव घटकांना आपली गरज आहे का? नाही, ते निर्जीव आहेत.
तुम्ही असलात काय नसलात काय हवा वाहतच राहणार आहे, तुम्ही असलात काय नसलात काय पाणी वाहतच राहणार आहे. पृथ्वीवरती मनुष्याच्या किंवा कुठल्याही प्राण्याच्या जन्माच्या खूप आधीपासून अजैविक घटक आहेतच. आपण त्यांच्यावर परिणाम करतोय आणि ते इनडिरेक्टली आपल्यावरती परिणाम करतात. बरोबर. आता पुढे आहे परिसंस्थेमधला ऊर्जा प्रवाह. हेच आपल्या धड्याचं नाव आहे. परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा प्रवाह सुरू कुठून होतो? सूर्यप्रकाशातून होतो. सूर्याचा प्रकाश म्हणजे सूर्याची उष्णता जेव्हा पृथ्वीवरती येते, कधी येते? रात्री येते ना. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर रात्री येतो ना. काय? सूर्याचा प्रकाश रात्री येतो ना पृथ्वीवरती. आता कोणीतरी माईक ऑन करून काहीतरी बोलत होतं, तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर द्या की. मी तुम्हाला विचारलं सूर्याची उष्णता जी असते, चला प्रश्न बदलते, सूर्याची उष्णता ही रात्री पोहोचते की नाही आपल्यापर्यंत? माईक ऑन केला असेल तर बोला. कोणीतरी माईक ऑन केलंय. सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत रात्री पोहोचते ना. कमाल आहे. काय माहिती नाही तुम्ही उत्तर का देत नाही किंवा विचार करताय. प्रश्न कठीण नाहीये. जेव्हा प्रकाश येतो तेव्हाच उष्णता येते ना. रात्री तुम्हाला थंडी वाजते ना. दिवसा कडक ऊन पडलेलं असतं, कारण त्या उन्हाबरोबर उष्णता सुद्धा येते. आणि तीच सगळ्या ऊर्जेचा स्रोत आहे. आपला प्राथमिक ऊर्जा स्रोत आहे सूर्य. सूर्याच्या प्रकाशाशिवाय आपलं पानही हलू शकत नाही. रात्रीच्या वेळेला सूर्याचा प्रकाश नसतो म्हणजे उष्णता नसते, त्याच्यामुळे आपल्या खूप साऱ्या गोष्टी होत नाहीत, ज्या की फक्त सूर्यप्रकाशामुळे सुरू होतात. सूर्याचा प्रकाश वनस्पतींवरती पडतो. वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यांना म्हणतात उत्पादक. उत्पादित करणारे. काय उत्पादित करतात? अन्न. तर ते उत्पादक काय करतात? सूर्याचा प्रकाश ग्रहण करतात. त्यांच्या पानांमध्ये एक हरितद्रव्य नावाचं हिरवं एक कंटेंट असतं, ज्याच्यामुळे सगळी पानं हिरवी असतात ते. तर त्या हरितद्रव्यामुळे काय होतं? सूर्याचा प्रकाश त्याच्यामध्ये अडकून राहतो. त्या पानांमध्ये खालच्या बाजूला, पानांच्या खालच्या बाजूला होल असतात. तिकडनं कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो पानांमध्ये आणि मुळांकडून त्यांच्याकडे येतं पाणी, म्हणजे H2O. अशा सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात शर्करेच्या रूपामध्ये. आता ते पानांमध्ये साठलेलं अन्न सगळ्या वनस्पतीभर ते पसरतं, कारण त्याच्याकरता काही ट्रान्सपोर्ट करणारे टिश्यू म्हणजे उती ह्या वनस्पतींमध्ये असतातच. आता ही झाली सूर्यप्रकाश आणि वनस्पतींची गोष्ट. वनस्पतींना खाणारे जे प्राथमिक भक्षक असतात, जे प्युअर व्हेजिटेरियन असतात, त्यांना तृणभक्षी म्हणतात. ते तृणभक्षी काय करतात? फक्त तृण, गवत, हिरवा पालेभाज्या किंवा गवत, झाडपाला हेच खातात. ते प्राथमिक भक्षक असतात. ते डायरेक्टली ही उष्णता आणि त्यापासून तयार झालेलं अन्न वनस्पतींमधनं खातात. वनस्पतींचा झाडपाला खाणारे जे असतात त्यांना 100% एनर्जी मिळते. ही एनर्जी कुठून आलेली असते? जी एनर्जी बनली ती एनर्जी यांनी डायरेक्ट खाल्ली, त्यांना 100%चे पूर्णच्या पूर्ण सगळी एनर्जी मिळते. आता प्राथमिक भक्षक यांना खाणारे जे असतात त्याचं द्वितीय भक्षक. हे द्वितीय भक्षक असतात मांसाहारी. ते काय जाऊन गवत खात नाही. उदाहरणार्थ, गवत खाणारा ससा, सशाला खाणारा कोल्हा. कोल्हा हा गवत खात नाही, तो फक्त असेच ससा, छोटे छोटे उंदीर असे छोटे प्राणी खातो. कोल्ह्याला खाणारा जो असतो तृतीय भक्षक, जो की जंगलाचा राजा, वाघ म्हणा, सिंह म्हणा, अगदी बिबट्या म्हणलं तरी चालेल, तर असे जे प्राणी आहेत ते असतात प्युअर मांसाहारी. म्हणजे मांसाहारी लोकांचे पण ते असतात बॉस, आणि कोणाची हिंमत नसते की त्यांना कोणीतरी जाऊन खावं. ते सर्वोच्च असतात, सर्वोच्च. आणि ते काय करतात? ते कोणत्याही मांसाहारी शाकाहारी प्राण्याला खाऊ शकतात. ते फक्त आणि फक्त मांसाहार करतात, पण ते इतर मांसाहारी प्राण्यांना पण खातात आणि त्यांना मात्र कोणी खाऊ शकत नाही असे असतात ते. त्यांना बघूनच भीती वाटते. अशा जे सर्वोच्च मांसाहारी भक्षक असतात त्यांच्या पेक्षाही वेगळे
असतात मिश्र मिश्राहारी, म्हणजेच सगळ्या गोष्टी खाणारे, व्हेज पण खातात, नॉन व्हेज पण खातात. उदाहरणार्थ मनुष्य, माकड, कुत्रा, मांजर हे दोन्ही खातात. त्या सगळ्यांना मेल्यानंतर, आता जसं की आपण आहोत मनुष्य, आपल्याला येऊन खाण्याची हिंमत हे जंगलातले प्राणी करतील, वाघ, सिंह, बिबट्या. पण हे मेल्यानंतर त्यांच्या शरीराचं आपोआप विघटन होतं आणि त्या सगळ्या वस्तू पुन्हा एकदा निसर्गामध्ये जातात. एखाद्या डेड ऑर्गॅनिझम तुम्ही बघितलं असेल, कुत्रा किंवा मांजर, बिंजर, उंदीर असा मेला असेल तर खूप घाण वास सुटतो, कारण की त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या मूलभूत घटकांना ते मुक्त करत असतात. कोण? विघटक. विघटकांचं अन्नच आहे डेड अॅनिमल्स, जे सगळे मेलेले आहेत ते त्यांचं अन्न असतात. त्याच्यामुळे ते त्यांना खातात आणि काय करतात? विघटित करतात आणि त्याच्यामधनं सगळे वायू बाहेर पडतात. त्यांचं अंगातलं रक्त, मांस बिंस खाऊन टाकल्यावरती तिथला सगळा तो मेलेला प्राणीच गायब होतो. बरोबर? म्हणजे विघटन करणं ही इथपर्यंतची आपली अन्न साखळी आहे. सूर्यप्रकाश उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि ते मेल्यानंतर विघटक. विघटनानंतर पुन्हा गोष्टी पुन्हा निसर्गामध्ये जातात. हवेमध्ये काही वायू जातात. मेलेला मृतदेह पुन्हा जमिनीमध्ये आतमध्येच झिरपून जातो, गायब होऊन जातो आणि तिथूनच पुन्हा एक नवीन झाड उगवतं, कारण तिकडनं पुन्हा सूर्याचा प्रकाश आणि पडलेल्या बिया ह्या सगळ्यांमधनं, त्याच मातीमधनं नवीन. ते एक गाणं होतं ना, खेळे मातीत जाय मातीस, ते गोल चक्र आहे मातीतून मातीतलं, त्यालाच म्हणतात परिसंस्थेमधला ऊर्जा प्रवाह. आणि हा आहे अन्न साखळीचा भाग, जे आपण आता बोललो ती सगळेचे सगळे आहे अन्न साखळी. अन्न साखळ्या एकमेकांमध्ये जेव्हा अडकलेल्या असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो फूड वेब किंवा अन्न शृंखला. खूप मोठी असते ती अन्न जाळी. 2, 3, 4, 5 अशा अनेक अन्न साखळ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात, त्याला आपण फूड वेब म्हणतो. आता बघा ना, इथे हे जे गवत आहे हे हरिण पण खाईल, हा उंदीर पण खाईल, उंदीर, ससा पण खाईल, याला हा पण खाईल, याला हा पण खाईल आणि याला हा पण खाईल. म्हणजे कोणीही कोणाला यांच्यापैकी खाऊ शकतं आणि हा मेल्यानंतर याला गरुड खाईल आणि ह्यालाही खाईल. म्हणजे एक अन्न एकाहून जास्त प्राण्यांचं अन्न असतं आणि तो प्राणी एकाहून जास्त प्राण्यांचं अन्न असतं. म्हणजे सगळे एकमेकांना जोडलेले असं हे एक जटिल नेटवर्क आहे, जटिल शृंखला एकमेकांमध्ये अडकलेल्या सगळ्या, त्यालाच आपण म्हणतो अन्न जाळे, म्हणजेच फूड वेब. ठीक आहे. आता आपण काय काय बोललो आणि काय काय बघितलं हे पुस्तकात एकदा बघा, म्हणजे पुढच्या वेळेला आपण त्याचा नवा भाग सुरू करणार आहे. बघा, हा आहे आपला धडा. हा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. बघा, आता जरा पुस्तकातनं सुद्धा आपल्या गोष्टी बघूया. आपल्या पीपीटी मध्ये ऑलरेडी आपण जे सगळं बघितलंय ते इथे आहे. आणखीन काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्याही आपल्या याच्यामध्ये होऊन जातील. बघा, हा रंग. हा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आपल्याला कुठले कुठले मुद्दे आत बोलायचे बघा. अन्न साखळी, अन्न जाळे आपण आताच बोललो. ऊर्जेचा मनोरा ह्याच्या नंतरचा मुद्दा आहे, तो आपण आता बघणार आहे. त्याच्यानंतर आहे जैव भू रासायनिक चक्र. त्याच्यामध्ये आहे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन ह्या 3 वायूंचे कसे जैव भू आणि रासायनिक चक्र असतं ते आपल्याला बघायचं. परिसंस्था म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या सजीव आणि निर्जीवांचे परस्पर संबंधित असलेल्या आंतरक्रिया. बरोबर. आता परिसंस्थेतला ऊर्जा प्रवाह आपण जो बघतो आहे तो आहे बघा कसा. आपल्याला जे आपलं अन्न असतं हे इथे उत्पादक, इथून सुरू करायचंय. ठीक आहे. उत्पादक आणि उत्पादक स्वतःच अन्न जे बनवतात ते कुठून बनवतात? सूर्याच्या उष्णतेपासून. म्हणजेच ऊर्जेचा स्रोत आहे सूर्य. बरोबर. ह्या सूर्याच्या प्रकाशातनं आणि उष्णतेतनं आपल्याला काय मिळणार आहे? ऊर्जा मिळणार आहे. बरोबर.
ही ऊर्जा उत्पादकांनी घेतली, म्हणजे कोणी घेतली? वनस्पतींनी घेतली. वनस्पतींना खाणारे असतात प्राथमिक भक्षक, शाकाहारी. नाकतोडा, खार, हत्ती, घोडा, गाय, बकरी, ससा, बैल, हे सगळेचे सगळे प्राणी, झेब्रा, हे सगळेचे सगळे प्राणी कोण आहेत? प्राथमिक भक्षक, शाकाहारी प्राणी. यांना खाणारे मांसाहारी द्वितीयक भक्षक, बेडूक, घुबड, कोल्हा, पाल, बरोबर. अशा सगळ्या प्राण्यांना आपण म्हणतो द्वितीयक भक्षक. हे काय करतात? शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून खातात. द्वितीय भक्षकांना जे खातात ते असतात तृतीय किंवा सर्वोच्च भक्षक. त्याच्यामध्ये वाघ, सिंह, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांना खाणारे हे सगळे मोठे आहेत, मोठे लोक आहेत. हे सर्वोच्च भक्षक यांना पण खातात आणि डायरेक्ट शाकाहारी प्राण्यांना पण खातात. त्यांना कोणीही खाऊ शकत नाही. आणि असे जे ह्या सगळ्यांना खातात ते आहेत उभयाहारी, म्हणजे मिश्राहारी. भारतामध्ये सगळेच प्राणी खाल्ले जात नाही. शिवाय वेगवेगळ्या धर्मांप्रमाणे किंवा वेगवेगळ्या आपल्या जाती समुदायांप्रमाणे काही लोक काही गोष्टी खातात, पण काही लोक त्या गोष्टी नाही खात. प्रत्येकाच्या मान्यता वेगळ्या असतात. आपल्या पण जनरली मराठी घरांमध्ये पण बघा, गुरुवार आणि मंगळवार नॉनव्हेज खात नाही, अशा भरपूर वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. शनिवारी अंड चालणार नाही, फक्त रविवारी आम्ही नॉनव्हेज खातो, अशी बरेच लोक सांगतात. कारण काय? काही काही मान्यता असतात. पण भारत हा जो आपला देश आहे, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अनेक लोक आहेत, तो जर सोडला तर इतर काही देश आपल्या जगातले असे आहेत जे सगळ्या प्राण्यांना खातात. सापालाही खातात, वाघालाही खातात, अस्वलालाही खातात, अगदी मगरीलाही खातात. कोणताही प्राणी ते खाऊ शकतात. पालीलाही खातात, अळ्यांनाही खातात, मुंग्यांनाही खातात, तळून, भजी करून. म्हणजे आपण विचार करू, शी, पालीला कोण खाईल? पण ते खातात, कारण त्यांच्यासाठी ते अन्न आहे. म्हणजे आपण जेव्हा पूर्वी जंगल ड्वेलर्स होतो, म्हणजे आदिवासी होतो, एकदम जंगलात राहणारे लोक, आदिवासी नाही, त्यांना आपण अश्मयुगीन मानव म्हणूया. म्हणजे खूप, आदिवासी या शब्दाचा अर्थ आहे आधीचं. आदी म्हणजे खूप पूर्वीचं. आदी पुरुष माहितीये ना, पिक्चर आदी पुरुषचं नावच आहे आदी, अनंत काळाच्याही आधीचा, असा खूप पूर्वीचा तो पुरुष, म्हणजे पहिला पुरुष असा त्याचा अर्थ आहे. तर आदिवासी या शब्दाचा अर्थ एखादी कॅटेगरी किंवा कम्युनिटी नाहीये. आदिवासी म्हणजे ज्यांचा अधिवास खूप आधीपासून आहे आणि तो कुठे आहे? जंगलामध्ये आहे, किंवा अशा शांत ठिकाणी आहे जिथे निसर्गच निसर्ग आहे. तुम्ही ऐकलं असेल, आणि तुम्हाला हेही सांगते, आणि ही खूप मोठी आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या देशामध्ये अनेक जंगलांमध्ये असे आदिवासी समुदाय आहेत आणि त्यांच्या मान्यता, त्यांच्या निसर्गाला नमस्कार करण्याच्या किंवा निसर्गाला मानण्याच्या प्रथा इतक्या चांगल्या आहेत की त्यांच्यामुळेच आपली सगळी जंगलं टिकून आहेत. कारण की ते निसर्गाला देवासारखं मानतात, देवासारखी त्याची पूजा करतात आणि त्यांच्याकडनं काही घेत नाही. म्हणजे बाकीचे सगळे जे लोक आहेत, प्रगत लोक आहेत, ते जंगल तोडतात, हे तोड ते तोड, हे फक्त ओरबडून घेते, हे असं ते करत नाहीत. ते देवासारखं पूजा करतात त्या जंगलांची आणि तिथल्या वनस्पतींची, तिथल्या सगळ्या गोष्टींची, आणि म्हणून ही जंगल इतके दिवस टिकून आहेत, जशी आहेत तशी आहेत. त्यामुळे ते लोक खूप महत्वाचे आहेत बरं का. तर कोणीही कोणाला असं कमी लेखण्याकरता वगैरे ह्या शब्दांचा वापर नाही करायचा आहे. उलट त्यांच्यामुळे कितीतरी चांगल्या आयुर्वेदिक त्यांची औषधही वेगळी असतात. आपण बरं नसलं, तब्येत बरी नसली तर आपण आपले जातो डॉक्टरकडे आणि 100 प्रकारची ॲलोपॅथिक औषधं घेऊन येतो. जखम झाली, हे क्रीम लाव, ते क्रीम लाव, कारण आपल्याला माहीतच नसतं की लावायचंय काय. आपण जरी, माझ्या पण घराच्या आजूबाजूला खूप झाड आहेत, पण कुठल्या झाडामुळे काय होणार आहे मला काहीच माहित नाहीये. मग आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरने सांगितलेली औषधं घेतो. पण जे लोक तिथेच राहतात आणि त्यांच्या पिढ्याने पिढ्या तिथेच आहेत, त्यांना ह्याच्याबद्दलची खूप चांगली माहिती असते. कुठल्या झाडाच्या पाल्यामुळे सर्दी कमी होते, कुठल्या झाडाच्या कोणत्या तरी पानांमध्ये मिश्रण करून त्याचं बारीक करून पाण्याबरोबर घेतल्याने खोकला जातो, त्वचेचे रोग कशामुळे जातात, अशा 100 प्रकारच्या अनेक प्रॉब्लेमच्या उपायांची त्यांच्याकडेच उत्तर असतात. आणि ते सगळे निसर्गामध्येच असतात, कारण त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो. तरीही ते लोक छान, शांत आणि सगळ्या गोंधळापासून लांब राहतात. सो ते खूप वेगळे आणि खूप सन्मानाने लोक वाटतात मला, खरंच सांगते. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन खूप अभ्यास करून खूप मोठ्या पगाराची जॉब करणार असाल, त्याच्याही
पेक्षा मोठं आणि एक वेगळंच काम हे लोक करत असतात आणि ते पण कुठली अपेक्षा न करता फक्त चांगल्या मनाने की हे आमची पद्धत आहे आणि आम्हाला देवाने दिलंय तर आम्ही तशी काळजी घेऊ अशा विचाराने करत असतात. सो हा थोडासा विषयांतराचा मुद्दा आहे, पण सांगायचा मुद्दा की वनस्पती प्राणी ह्या दोघांनाही मनुष्य खातो. आणि आता मी तुम्हाला जे सांगितलं ना मिश्राहारी, तर भारतामध्ये अशा मान्यता आहेत त्याच्याबद्दल मी म्हणत होते. पण बाकी इतर देशांमध्ये असं काहीही नाहीये. जो सजीव आहे त्याला तुम्ही खाऊ शकता असं. कारण की आपण जेव्हा पूर्वी अश्मयुगीन मानव होतो तेव्हा आपलं पोट भरण्याकरता आपण जे प्राणी दिसतील त्यांना मारून खाल्लंय, हो की नाही. सो तेव्हा आपण भाले बिले घेऊन जायचो आपल्या आपल्या कम्युनिटीला घेऊन आणि जो प्राणी दिसेल त्याला मारून खाऊन टाकायचो. ते पण कच्चं खायचो जसं की आता वाघ आणि सिंह खातात. त्याचे अवशेष आहेत आपल्याकडे, हे दात आहेत ते. सो असे मिश्राहारी उभयाहारी जे असतात त्यांच्याकडे दोनही प्रकारचं अन्न पचवण्याचे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स असतात. बरोबर. हे झालं आपल्या परिसंस्थेतल्या ऊर्जा प्रवाहाबद्दल. आता आपल्या पुस्तकातली अन्न साखळी आणि अन्नजाळ काय ते एकदा बघूया आपण. ही अन्न साखळी आहे. वनस्पतीतून प्राथमिक भक्षक, त्यांना खाणारा द्वितीय, त्यांना खाणारा तृतीय, त्यांना खाणारा सर्वोच्च भक्षक आणि त्याला विघटित करणारे विघटक, ही अन्न साखळी आपल्या आजूबाजूला असते. आता अन्न जाळे हे आपण बनवूया बघा. आता हे जे आहे इथे गवत, हे कोण कोण खाईल मला सांगा. मी त्याला तिकडे बाण लावते, मी असे ॲरो बनवते त्याला. गवत कोण खाईल? एवढ्या सगळ्या प्राण्यांपैकी ससा तर एक खाईल. नाकतोडा, शाबाश. अजून हरिण खाईल का? हरिण, ससा लिहिलं. अजून हे कोण आहेत दोन छोटे छोटे, हे खातील का? टाकून देते मी इथे. बरं. झेब्रा पण खातो. झेब्रा फक्त गवतच खातो. आला झेब्रा. आता आता दुसरा रंग. सशाला कोण खाईल? कोल्हा किंवा बिबट्या. ह्याला पण कोण कोण खाईल? हा पण खाऊ शकतो किंवा हा पण खाऊ शकतो. खारुताई काय खाणार आहे? खारुताई, पहिली लाईन काढू आपण. हा रंग, या बिया आहेत ना, या खारुताई खाणार आहे. खारुताईला कोण खाईल रे? कोल्हा. कोल्ह्याला बिबट्या, नाहीतर खारुताईला हा पण खाईल का डायरेक्ट? बरं, हरणाला वाघ, हरणाला कोल्हा. माकड काय खातं? माकड खाईल केळी, बरोबर ना. आणि हे काही झाडं पानं आहेत बहुतेक, हे छोटे प्राणी. आणि झाडावरची फळं माकड. ठीक आहे. म्हणजे झाड, फळं हे इकडे आलं. ही फळं जर हे प्राणी खात असतील त्यांना इथं लावून टाकते मी केळी, बरं का. आता माकडाला कोण खाऊ शकतं? हा खाऊ शकतो, हा पण खाऊ शकतो. आता तुम्हीच बघा, तरी आपण दोनच रंगांचा वापर केलेला आहे. हे सगळे एकमेकांना खात आहेत. अरे इथे एक चिमणी राहिली. चिमणी काय खाईल? दाणे किंवा किडे. चिमणीला कोण खाईल? हा. आणि याला कोण खाईल? तो. बरोबर ना. आणि चिमणीला हे पण प्राणी खाऊ शकतात का? थोडे मध्यम आकाराचे प्राणी आहेत. तर सगळे प्राणी, कोणताही प्राणी कुठल्याही प्राण्याला खाऊ शकतो, हे जे सगळे जंजाळ बनलंय ना, ह्याला काय म्हणतात? अन्न जाळे. बरोबर. जे आपण मगाशी बोललो की सगळे एकमेकांना खातात, त्याला म्हणतात अन्न जाळे. आता हा शेवटचा मुद्दा, मग आपण थांबणार आहे. ऊर्जेचा मनोरा. बघा, परिसंस्थेतील सर्व उत्पादक असतात वनस्पती. हे सगळ्यात मोठा ग्रुप आहे हा खालचा. त्यांना खाणारे शाकाहारी, त्यांना खाणारे मांसाहारी, आणि सगळ्यात कमी प्रमाण आहे उभयाहारी. तर उभयाहारी जे आहेत, दोनही प्रकारचं अन्न खाणारे, त्यांची संख्या सगळ्यात कमी असते. आणि उत्पादक म्हणजे वनस्पती यांची संख्या सगळ्यात जास्त असते.
अशा पद्धतीने हा मनोरा मोठ्यापासून छोट्याकडे म्हणजे जास्त संख्येपासून कमी संख्येकडे असा वाहत जातो. यालाच आपण पोषण पातळी असंही म्हणतो. पोषण पातळी 1, पोषण पातळी 2 किंवा 3 अशा पद्धतीने उत्पादकांपासून उभयाहारीपर्यंत सगळ्या मनोऱ्यामध्ये एका एका टप्प्यावरती वेगवेगळ्या वनस्पती आणि त्याच्या पुढे प्राणी ह्याची मांडणी केली जाते. यालाच ऊर्जेचा मनोरा म्हणतात. ही ऊर्जा घेणारे शाकाहारी, यांना घेणारे मांसाहारी, यांना घेणारे उभयाहारी, अशा पद्धतीने ही पोषणाची पातळी वर 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 जाते. ठीक आहे. ह्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आपण आता पुढच्या वेळेला नक्की बघणार आहे की 10% एनर्जी लॉ म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, 10% एनर्जी पुढच्या वेळेला पास होते. आणि त्याच्यानंतर आपण बघू की आपल्या ह्या सगळ्या इकोसिस्टीम मध्ये, परिसंस्थेमध्ये अजून एक गोष्ट आहे जी आहे कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ह्या वायूंची भूजैव साखळी. ती कशी आहे ती पुढच्या वेळेला बघू. आज आपण जे काय बोललो ते तुम्हाला समजलं का? नाही. हो. समजलं का? ओके, थँक्यू. चला, गुड. चला थांबूया आपण आजच्या दिवशी. पुढच्या वेळेला भेटूया. ओके. थँक्यू मॅम.